मैत्रिणींनो, मी पुष्पा झरेकर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे। तर आज आपण आलेलो आहोत माझ्या छोट्या भावाच्या शेतामध्ये, डाळिंबाच्या बागेत। मी तुम्हाला मागे दाखवलेला डाळिंबाचा बाग आणि त्याची छोटी फळं। तर ती फळं काढली आहेत आणि आता दुसऱ्यांदा बाग धरला आहे। तर त्याची ही फुलं, ही बघा, ही डाळिंबाची फुलं आहेत। आता हेच आपल्याला अशी फळं लागणार, बघा अशी फळं लागणार ती डाळिंबाची। याला ती 4 महिने तरी लागेल फळं येण्यासाठी। हे बघा कोथिंबीर आहे। म्हटलं चला आता आलं आहे ना, तर आपण बघूया थोडंसं भाजी इथे काय मिळते का। ही बघा कोथिंबीर, छोटी छोटी कोथिंबीर आहे, 2-2 पानाची। थोडीशी घेते मी। डाळिंबाचा बाग बघा, किती सुंदर वाटतंय। संध्याकाळची वेळ आहे आणि पाऊस आलेला नाही, आभाळ आहे। पाऊस जास्त येतच नाही इकडे, खूप कमी पाऊस असतो। जसं आपल्या मुंबईला भरपूर पाऊस झाला आहे तसं इकडे पाऊस होत नाही। झाला तरी थोडीशी अशी बुरबुर असते, असे थोडा पाऊस असतो। हे बघा माती सगळी वाळलेली, पाऊसच नाही। आभाळ असतं, मात्र आभाळ दिवसभर असतं, ऊन अजिबात नसतं, फक्त आभाळ असतं आणि पाऊस बिलकुल नाही। इकडे गवारीचं झाड किती उंच वाढलंय, गवार। आता ही जेवढी आपल्याला फुलं आली आहेत ना, तेवढी सगळी आता डाळिंबाला डाळिंब येणार। या फुलांना सगळं डाळिंब येणार आता। हे नंतर मी सगळी आता ही गवारची भाजी काढते। खूप अशी वाढली, उंच उंच गेले। दुसऱ्या काय भाज्या नाही आहेत, फक्त गवारच आहे शेतामध्ये, गवारीचंच आहे। दुसरं पालेभाजी वगैरे काही नाही आहे। कोथिंबीर आहे आणि एक पाथरीची भाजी म्हणून असते, ती पाथरीची भाजी जर भेटली तर भेटेल, अशी कुठे थोडीफार असते पाथरीची भाजी, जास्त नसते ती। आता बाग धरलं ना, आता त्यामुळे इथे बागेमध्ये आधी लसूण लावलेला, कांदा लावलेला, तर ते सगळं काढलं आता। लसूण कांदा सगळा काढला आहे, कारण की मग आता ह्याच्यामध्ये आंतरपीक घेता येणार नाही। झाडं मोठी व्हायला लागली आणि फळं धरायला लागली। फळं धरल्याच्या नंतर आंतरपीक घेता येत नाही, कारण की मग झाडाला मार पडतो, म्हणजे कसं ही झाडाची वाढ होत नाही, डाळिंबाच्या झाडाची वाढ होत नाही, त्यामुळे आतमध्ये आता आंतरपीक घेता येणार नाही। तर सुंदर असा आता आपला हा बाग झाला आहे, सुंदर दिसतं। पहिले भुईमुगाच्या शेंगा पण होत्या, काही नाही त्याच्यामध्ये। गवारीची भरपूर झाडं आहेत, भरपूर गवारीची झाडं निघेल, मोठी झाली झाडं। कवळी गवार घेणार आता काढून। जास्त कडक नाही घ्यायची, अशी कवळीच घ्यायची। कोथिंबीर छान आहे ना, कोथिंबीर मस्त आहे। कोथिंबीर नंतर जाताना मी तोडते। तर बघा असा हा आपला डाळिंबाचा बाग, सुंदर असा। गवार इकडे खूप आहे, तोडायलाच वेळ नसतो, एवढी गवार असते ना। वहिनीला आमच्या तोडायला अजिबात वेळ नसतो,
ते दुसऱ्या कामात बिझी असते. तर आता त्यांनी कापूस लावला आहे, ते कापूस खुरपण्याचं काम चालू आहे. मग मी आता आजच आली आहे इथे आणि उद्या इथून निघणार आहे. तर म्हटलं मग थोडीशी गवार इथून घेऊन जाते, त्यासाठी मी गवार काढण्यासाठी आली आहे. गवारीची शेंगा भरपूर यायला वेळ लागणार आहे, थोडा थोडा काढावा लागेल. तर चला, तर मैत्रिणींना तुम्हाला हा आमचा सगळा डाळिंबाचा बाग कसा वाटला ते बघा. छान छान अशी फुलं, मस्त असा आता बाग झाला. नंतर मोर येतात आणि मोर आहे ना फळं आहे ना सगळे खालचे फळं खाऊन जातात. मोरांना पण डाळिंब आवडतात. जरा थोडेसे डाळिंब असे मोठे झाले तर आता मोर येणार बागेमध्ये. मोर खूप आहे तिकडे, मोर भरपूर येतात. ते सकाळी सकाळी भरपूर असे मोर येतात. चला तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा.